हां, इथं आकृतीमध्ये काय दिलेलं आहे, लेंथ पी क्यू आणि क्यू आर एकरूप आहेत. पी क्यूची लांबी 18 आहे, याचा अर्थ क्यू आरची लांबीसुद्धा 18 आहे आणि आर एस बरोबर 6 दिलेलं आहे. तर पी एसची लांबी काढा म्हणलेलं आहे. इथं आपण काय केलेलं आहे, आर एसमध्ये एसमधून एक लंब काढला, एम एस हा लंब काढला आणि क्यू आणि एम हे दोन बिंदू जोडून घेतले, म्हणजे तिथं एक रेक्टँगल तयार झाला. आर एस 6 आहे म्हणजे क्यू एमसुद्धा असेल 6 आणि क्यू आर 18 आहे म्हणून एम एससुद्धा 18 असेल. दिलेलं काय काय आपल्याला बघा, लेंथ पी क्यू बरोबर 18 दिलेलं आहे. पी क्यू आणि क्यू आर एकरूप आहेत म्हणजे क्यू आरसुद्धा 18 झालेला आहे. आर एस 6 झालेला आहे. आकृतीमध्ये रचना काय काय केली तुमच्या लक्षात आलं असेलच. एम एस लंब काढला, आर एसवर लंब काढला, एम एस बरोबर झाला 18, आर एस बरोबर 6 आहे म्हणजे क्यू एम बरोबर 6 झालं. आता आकृतीकडे निरखून पहा, पी क्यू बरोबर 18 दिलेला आहे, क्यू एम बरोबर 6 आहे म्हणजेच पी एम बरोबर झालं 18 आणि 6 24. आता इथे एक त्रिकोण तयार झाला बघा, त्रिकोण पी एम एस, त्रिकोण पी एम एस. याच्यामध्ये पी एम बरोबर 24 झालं आणि एम एस बरोबर आहे 16 आणि हा काटकोन त्रिकोण आहे म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पी एसचा वर्ग बरोबर येईल पी एमचा वर्ग अधिक एम एसचा वर्ग. पी एमचा वर्ग 24चा वर्ग 576 अधिक एम एस 18चा वर्ग 324. 576 अधिक 324 बरोबर आलं 900, म्हणजेच पी एसचा वर्ग बरोबर 900 आलं. म्हणून पी एस बरोबर वर्गमुळात 900 म्हणजेच 30. लेंथ पी एसची लांबी 30. ओके, थँक्यू.